गप्पा गोष्टी ज्ञान ध्यान करते तल्लक बुद्धी, सकाळी सकाळी होते तन मनाची समृद्धी. गप्पा गोष्टी ज्ञान ध्यान करते तल्लख बुद्धी, सकाळी सकाळी होते तन मनाची समृद्धी. योगा व्यायाम खान पान आणि त्यासोबत गुड मॉर्निंग सह्याद्री, गुड मॉर्निंग सह्याद्री, गुड मॉर्निंग सह्याद्री. गुड मॉर्निंग सह्याद्री. आगतम स्वागतम सुस्वागतम. सुस्वागतम. आपल्या सर्वांचं या विशेष कार्यक्रमात अगदी मनापासून स्वागत. सह्याद्री वाहिनी नेहमीच आपल्यासाठी नवनवीन कार्यक्रमांची मेजवानी घेऊनच येत असते. हो, तुमच्या आवडीनिवडीचा विचार करून आम्ही नवीन नवीन कार्यक्रमांची निर्मिती करत असतो. या कार्यक्रमांच्या मांदियाळीत सामील होण्यासाठी आम्ही घेऊन येत आहोत एक नवा कार्यक्रम ज्याचं नाव आहे गुड मॉर्निंग सह्याद्री. मानव, हा. सध्या मे महिन्याचं सीझन चालू आहे आणि या सुट्टीमध्ये सगळी शहरातली बहुतांशी नोकरदार मंडळी आपल्या फॅमिलीजला घेऊन गावाकडे गेली असतील. हो ग, सुट्टी म्हटली की मला गावाचे वेगच लागतात. मला आठवते ती गावाकडची माती, त्या मातीचा सुगंध आणि आपली हक्काची माणसं. आणि ही हक्काची माणसं जरी लहान घरात राहत असली ना तरी त्यांची मनं मात्र मोठी असतात. अगदी बरोबर बोललीस. आमच्या ग्रामीण भागातील आणि शहरी भागातील सर्व प्रेक्षकांची सकाळ मधुर सुरांनी भरून जावी म्हणून घेऊन आलो आहोत एक सुरेल भेट. चल, मला खूप कामं पडली आहेत. मंडळी, वाद्य कुठलंही असो, ते एकदा मधुर सुरात वाजायला लागलं ना की ऐकणाऱ्याचं मन प्रसन्न होऊन जातं. सूर काय, तुमच्या सुरात सूर मिसळत बसलोय मी. माझ्या बायकोने मला दिनक्रम आखून दिलाय, तो नाही पाळला तर. तुमच्या घरी बायको असेलच ना. ओ काय म्हणालात? मी काय करतोय? अहो, मी योगा करतोय. योगायोगाने वेळ मिळालाय तर म्हटलं योगा करून घेऊया. मंडळी, आपला भारत ज्या प्राचीन गोष्टींसाठी ओळखला जातो त्यापैकी एक अत्यंत महत्वाची गोष्ट आहे योगा. मी रोज सकाळी उठल्यावर योगा करतो म्हणजे करतोच. अहो, आपल्या शरीराची काळजी आपण नाही घेणार तर कोण घेणार? मी आहे ना, मी घेते की. कोण मी? असे मी म्हणणारे कितीतरी मातीत मिसळलेत. हो ना, मग तू जे यांना सांगतोयस मी रोज योगा करतो, शरीराची काळजी घेतो, लवकर उठतो, त्यात मीपणा नाही का? अगं, पण मी जे करतो ते सांगतो ना. तुझ्यासारखं नाही जेवण बनवलंय सांगतेस आणि देतेस काय सँडविच. मानव, तुझ्या शरीराला ते मानावं म्हणून मी सगळं करते रे. तो पोटाचा नगारा बघ किती वाढलाय तो. अगं, पण तुझ्या सगळ्या गोष्टी ऐकतो ना मी. तू सांगितलं म्हणून मी धावायला जातो, तू सांगितलं म्हणून मी व्यायाम करतो, तू सांगितलं म्हणून मी स्टेशनवरून घरी चालत येतो 3 मिनिटं. मला नाही जमणार योगा बिगा. तुला योगा करायचाय की नाही? नाही. काय? असं कधी म्हटलंय का मी? अगं, पण एका आठवड्यात योगा करून मी काय योगा गुरु होणार आहे का? मला नाही जमणार. जमणार, जमायलाच पाहिजे. ते बघ, आजचं पहिलं आसन आपण बघूयात, मत्स्यासन. मत्स्यासन 2 प्रकारे आपल्याला करता येतं. प्राथमिक अवस्थेमध्ये पाय सरळ ठेवून आणि उत्तम अवस्थेमध्ये पद्मासनामध्ये बसून. आपण पहिल्यांदा प्राथमिक अवस्थेतलं बघूयात. आसन पूर्वस्थितीमध्ये आपल्याला यायचं आहे. दोन्ही पाय एकमेकांच्या जवळ, दोन्ही हातांचे पंजे जमिनीला टेकलेले. हळूवार दोन्ही हात वरती घ्यायचे आहेत. दोन्ही हातांचे दंड आपल्या कानाला लागतील अशा पद्धतीने आपल्याला ठेवायचे आहेत. दोन्ही हात हळूवार कोपरांमध्ये वाकवायचे आहेत आणि हातांचे तळवे आपल्या मानेच्या बाजूला ठेवायचे आहेत. दोन्हीही हातांची बोटं जमिनीच्या दिशेने आणि कोपरे आकाशाच्या दिशेने ठेवायचे आहेत. दोन्ही हातांवरती दाब द्यायचा आहे. छातीवर उचलायची आहे आणि मान मागे टाकून माथ्यावरती आपल्याला बॅलन्स करायचा आहे. हळूवार दोन्ही हात सरळ करायचे आहेत आणि खाली घ्यायचे आहेत. पूर्ण माथ्यावरती आपल्याला बॅलन्स करायचा आहे. हळूवार श्वास आतमध्ये घेत याच स्थितीमध्ये आपल्याला शक्य तेवढा वेळ
राहायचा प्रयत्न करायचा आहे. मत्स्यासन सर्वायकल स्पॉन्डिलोसिस, लंबर स्पॉन्डिलोसिससाठी अत्यंत उपयुक्त आहे. मानदुखी, पाठदुखी असेल त्याच्यासाठी अत्यंत उपयुक्त असे आसन. मत्स्यासनामुळे आपल्या थायरॉइड ग्लँडला स्टिम्युलेशन मिळते, त्याच्यामुळे त्याची कार्यक्षमता वाढते. त्यामुळे हायपोथायरॉइडिझम आणि हायपरथायरॉइडिझम याच्यावरती मत्स्यासनाचा खूप चांगला उपयोग होतो. दमा, ब्रॉन्कायटिस आणि इतर श्वसन संस्थेशी निगडित व्याधींवरती हे आसन अत्यंत फायदेशीर आहे. हळूवार दोन्ही हात आपल्या मानेच्या बाजूला ठेवायचे आहेत. दोन्ही हातांवरती दाब देऊन मान सरळ करायची आहे आणि हळूवार हात सरळ करून आसन पूर्वस्थितीमध्ये यायचं आहे. आपल्या फेशियल नर्वला सुद्धा स्टिम्युलेशन याच्यामुळे मिळतं, त्यामुळे आपल्या चेहऱ्याचं तेज वाढायला मदत होते. पुढचं आसन आपण बघूयात, सेतुबंधासन. सेतुबंधासनासाठी आसन पूर्वस्थितीमध्ये यायचं आहे. दोन्ही पाय हळूवार गुडघ्यामध्ये वाकवायचे आहेत. दोन्ही पायांमध्ये आपल्या खांद्याएवढं अंतर घ्यायचं आहे. दोन्ही हातांनी आपल्या पायांच्या घोट्यांना पकडायचं आहे. लक्ष कमरेच्या स्नायूंकडे करायचं आहे आणि हळूवार श्वास आतमध्ये घेत कंबर वरती उचलायची आहे. हळूवार कंबरवर उचलायची आहे. हनुवटी छातीला लावायचा प्रयत्न आपल्याला करायचा आहे. सेतुबंधासन काही काळ याच स्थितीमध्ये श्वास आतमध्ये घेत राहायचा आहे. श्वासाची गती नॉर्मल ठेवायची आहे. हळूवार श्वास बाहेर सोडत आपल्याला कंबर खाली ठेवायची आहे. ज्यांना सेतुबंधासन करताना दोन्ही हातांनी घोट्यांना पकडता येत नसेल त्यांनी दोन्ही हात आपल्या कमरेच्या बाजूला ठेवायचे आहेत. पाय थोडेसे लांब करायचे आहेत आणि हळूवार श्वास आतमध्ये घेत कंबर वरती उचलायचे आहे. सेतुबंधासन आपल्या पाठीच्या आणि कमरेच्या मणक्याच्या आजारांवरती अत्यंत उपयुक्त आहे. छातीच्या पिंजऱ्याच्या स्नायूंची लवचिकता वाढून त्यांचा आकार वाढवण्यास मदत करते. शिवाय थायरॉइड ग्लँडसाठी सुद्धा अत्यंत उपयुक्त आसन. ज्यांना मानेचा त्रास आहे, सर्वायकल स्पॉन्डिलोसिस आहे, अशा व्यक्तींनी मात्र हे करायचं नाहीये. हळूवार श्वास बाहेर सोडत कंबर खाली ठेवायची आहे. कुठलीही जोर जबरदस्ती करायची नाहीये. एकदम हळूवार आपल्याला कंबरवर उचलायची आहे, खाली ठेवायची आहे. हळूवार पाय सरळ करून रिलॅक्स व्हायचं आहे. आसन पूर्वस्थितीमध्ये यायचं आहे. दोन्ही पाय एकमेकांच्या जवळ. गुड मॉर्निंग सह्याद्री. जमतंय 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 जमलं. वा, कळलं मानो किती फायदे ते योगा करण्याचे. तू सुद्धा आता रोज गपगुमान योगा करायचा काय? हो ना, करणार. न करून कोणाला सांगतोय? कोणाला सांगतो म्हणजे स्वतःच्या शरीराची काळजी असेल ना तर रोज योगा करायचा. आणि तुम्ही सुद्धा मंडळी न चुकता रोज योगा करायचा. हो, न चुकता रोज योगा करायचा आणि मग भरपेट नाश्ता करायचा. वडा, जिलेबी, समोसा अजिबात खायचं नाही, तेच सांगतोय मी. पण चीज पिझ्झा काही बोलू नकोस. तुला जे खायचंय ते त्यांना सांगू नकोस. मला सांगा, योगा केल्यानंतर असं तेलकट तुपट खाल्लं तर काय फायदा त्या योगा करण्याचा? अगं पण योगा केल्यावर, व्यायाम केल्यावर पोटात खड्डा पडणार ना, तो भरायला नको? भरायचा ना, पण पौष्टिक आहारानं. आज आपली पहिली रेसिपी आहे किनोवा उपमा. किनोवा उपमा. किनोवा उपमासाठी लागणारं साहित्य: बॉइल्ड किनोवा, चॉप येलो कॅप्सिकम, चॉप रेड कॅप्सिकम, चॉप ग्रीन कॅप्सिकम, चॉप झुकिनी, चॉप ऑनियन, चॉप गार्लिक, सॉल्ट, चॉप पार्सली. आता आपण आपला किनोवा उपमा सुरुवात करूया बनवायला. चालू करा नक्की. त्याला ऑइल घातलेलं आहे, तर ऑइलला गरम होऊ द्या. ओके चॉप गार्लिक घालून घेऊया. ओके. थोडं गार्लिक ब्राऊन करून घेऊया आपण, ओके. हलकंसं ब्राऊन. आता समजा याच्यामध्ये चॉप ऑनियन ऑनियन टाकलेलं घातलेलं आहे. आहे. बरोबर. पहिले आता आपण चॉप गार्लिक घातलेलं आहे, त्यानंतर चॉप अनियन टाकलेलं आहे. चॉप ऑनियन टाकलेलं आहे. आता आपण रेड कॅप्सिकम, सगळे कॅप्सिकम घालून घेऊया. ओके. पिमेंटोज बोललं जाते कॅप्सिकमला. Yes. हॉटेल इंडस्ट्रीमध्ये 3 कलर कॅप्सिकम जेव्हा आपण टाकतो पिमेंटोज. त्याला आम्ही पिमेंटोज पिमेंटोज बोलतो, पण 3 कलर पेपर्स वी कॉल पिमेंटोज. पिमेंटोज बोलतो आपण त्यांना.
इव्हन आपण काही घरी नको. जसं उपमा बनवतो तसंच बनवून Same, same फक्त उपमा. रव्याच्या ठिकाणी आपण किनोवा वापरायचा. वापरणार. यात झुकणी घालून घेऊयात आपण. ओके, चॉप झुकनी. चॉप पाचली घालू थोडी आपण यामध्ये. चॉप पासली. आता जर याच्यामध्ये पासली तुमच्याकडे अवेलेबल नसेल, तुम्ही त्या बदली कोरिएंडर वापरू शकता. राईट, कोरिएंडर वापरू. यात आपण आता बॉईल किनोवा घालून घेऊया. ओके. स्पेशली मी सांगेन जे डायबिटिक वगैरे आहेत त्यांच्याकरता इज अ बेस्ट सोर्स तुम्हाला एकाच गोष्टीचा भेटतो. आणि हेल्थचा विषय असल्यामुळे यात आपण बटर यूज करणं अवॉइड केलेलं आहे. आपण ऑलिव्ह वापरलो ऑलरेडी. हां. आता आपण ऑलिव्हच वापरतो. अजून तुम्हाला अजून थोडं रिच बनायचं तुम्ही यात बटर क्रीमचाही वापर करू शकता. बसली बटर क्रीम ॲज वेल एज चीज. चीज जी तुम्हाला Cheese ही वापरू consistency- चीज जी तुम्हाला कन्सिस्टन्सी देणार, जी म्हणजे जे पकडून राहील, स्टिकनेस, त्याच्याकरता तुम्ही चीज सुद्धा वापरू शकता. जर तुम्हाला जास्ती म्हणजे मुलांसाठी वगैरे लहान मुलांसाठी द्यायचं तर आपण नक्कीच त्याचा वापर करू शकतो. वापर करू शकतो. उपमा रेडी झालेला आहे उपमा आपला. रेडी झालेला. आता आपण याचं Very good. प्रेझेंटेशन करूया. प्लीज कॅरी ऑन. आपल्याकडे घरी वाटीने मी आपण मोल्ड करू शकतो. फक्त आपण इकडे ग्लास घेतोय. सिम्पल प्लेटिंग म्हणजे प्रेझेंट करायला पण सिम्पल असेल. याला मी थोडं ऑइल अप्लाय करून घेतो जेणेकरून ते त्याला स्टिक नाही होणार. व्यवस्थित आपल्याला म्हणजे- मोल्ड काढून घेऊ शकतो. हे ग्रिसरिंग करून घेणार. एक्झॅक्टली. बरोबर. ग्रिसरिंग करून घेणार. ग्रिसिंग याच्याकरता केलं जातं की परफेक्ट मोल्ड बाहेर यावा किंवा जसं काही आपण टाकतो त्याच्या वाटीमध्ये वगैरे आणि चांगलं इझिली निघावं त्याच्याकरता ग्रिसरिंग केली जाते. ग्रिसरिंग जरुरी नाही की फक्त ऑइलचीच पाहिजे. ऑइल ऑइल बटर तुम्ही वापरू शकता. राईट. ग्रिसिंग झालेली आहे. व्हेरी गुड. आता आपण स्टफ करून घेऊया. आता भरून घे ग्लासमध्ये. हो. आणि चांगलं टाईट करून घेऊ जेणेकरून ते आपण मोल्ड केलं तर सुटणार नाही. बरोबर. आणि ह्याचं कल्टिवेशन आपल्या इंडियामध्ये पण आता चालू झालेलं आहे समीर. हो. म्हणजे तुम्हाला आता जेवढं एक्सपेन्सिव्ह जेवढं इम्पोर्ट होऊन आपल्याला एवढं म्हणजे जास्ती पैसे द्यावे लागत होते ते आता द्यावे लागत नाहीत. कारण आता याचं कल्टिवेशन इंडियामध्ये होतं त्याच्यामुळे इझिली अवेलेबल असल्यामुळे आपल्याला ते जरा स्वस्त भेटतं. राईट. असं मोल्ड करून घेऊ आपण. ओके. गार्निशसाठी आपण एक कर्लिंग्स वापरूया कॅप्सिकमचे. सेम पिमेंटोस 3 कलर पेपर्स गार्निशसाठी वापरलेले आहेत. अजून कलरफुल होण्यासाठी थोडी पार्सली स्प्रिंकल करूया साईड. जर तुम्ही बोलले पण आपण पार्सली आणि कोरिएंडरही वापरू शकतो. आपला उपमा रेडी झालेला आहे. आणि ऍज अ शेफ पार्सली स्प्रिंग पण वापरू शकतो. मी पार्सली स्प्रिंग सुद्धा वापरेन. शुअर. राईट. नक्कीच. पार्सली स्प्रिंग सुद्धा वापरेन आणि जस्ट ॲज अ गार्निश म्हणून अजून just थोडं अजून थोडं Colourful बनवू कलरफुल दिसायला. नक्कीच. ह्याच्यामध्ये मी येलो रेड कॅप्सिकम दॅट यू कॅन इट रॉ ऑल्सो नो प्रॉब्लेम. लुक गुड. आपला किनोवा उपमा रेडी झालेला आहे. आता तुम्ही पण याची मजा घेऊ शकता. इझिली अवेलेबल आहे. तुम्ही इंडियन स्टाईलमध्ये पण बनवू शकता. पाहिजे तर कॉन्टिनेंटल स्टाईलमध्ये बनवू शकता. जसं तू बनवलंयस तसं. राईट. राईट. गुड मॉर्निंग सह्याद्री. मस्त होता ना उपमा. हो ना. मी पण आता तुला रोज करून देणार आहे उपमा. रोज हो. उपमा. हो. पोटाचं काही खरं नाही. काय मंडळी, आवडला ना किनोवा उपमा? ए चल ना, खूप दिवस झाले आपण दमशरास नाही खेळलोय. प्लीज खेळूयात ना आत्ता प्लीज. ओके चल. पण माझी एक अट आहे हा. काय? अभिनय मी करणार, ओळखायचं तू. ते तुझं नेहमीच आहे. चल ठीक आहे. मराठीचा सुपरस्टार आहे. चल क्ल्यू पण दिला. ओके. बघा ओळख. अंकुश चौधरी. वा बरोबर चुकीचे ओळखलं. चल मी पुन्हा एकदा प्रयत्न करतो. भाऊ कदम. ए, जाऊ दे ग ते. बघ त्या ना ऍक्टरचा एक प्रसिद्ध डायलॉग आहे. किती शब्द आहेत? 3. हे तर मीच सांगितलं.
ओळख हा, मी करून दाखवतो तुला. हा अरे स्वप्नील जोशी. बरोबर. यस यस. किती इच्छा आहे माहितीये मला स्वप्नील जोशीला भेटायची. खरोखरच भेटायचंय. हो. देखो ना यार. चौदा वर्ष झाली हे घर घेऊन. बरं. आणि जेव्हा हे घर घेतलं 14 वर्षापूर्वी, तेव्हा घराचा पहिला हप्ता भरण्या इतके पण पैसे नव्हते. ओ. आणि तेव्हा मला गाडी घ्यायची होती, मला आठवत आहे. आणि माझ्या वडिलांनी मला सांगितलं की गाडी घेत राहशील, आधी घर घे. अच्छा. आणि मी घर घ्यायला सुरुवात केली. आणि मग असं लक्षात आलं की 1 रुपयाचं घर आहे आणि आपल्या खिशात 5 पैसे आहेत. बाबा म्हणले घे, मी आहे, तू घे, पण घे आधी घर घे, गाडी बिडी होत राहील. बरं. आणि ते घर तेव्हा ऍक्च्युली मला पण कळलं नाही की कसं झालं, ओ. त्याचं लोन कसं झालं, ते कुठले पेपर, काय देवाची कृपा म्हणून ते घर झालं. हे खरंय. म्हणून घरात आल्यावर सगळ्यात आधी पहिली वस्तू जी आणली ती ती ही पाटी आणली, गॉड इज ग्रेटची, की देव नसता तर हे घर होऊ शकलं नसतं. ही जागा नसून ही एक वृत्ती आहे. बर. ती वृत्ती आहे सर्वसामान्य मराठी मध्यमवर्गीय माणसाची. आणि आजच्या घडीला आपल्याला ही वृत्ती खूप तारून नेते. आपण आपल्याला मोठं नुकसान झालं तर फार त्रासही होत नाही, खूप मोठा आनंद किंवा अचीव्ह केलं तर त्याचा फार माजही आपण करत नाही. आपण बेसिकली लो प्रोफाईल माणसं आहोत, ज्यांना तसं राहायला आवडतं. आणि ही आपली सगळ्यात मोठी शक्ती आजच्या घडीला. आणि आता हळूहळू भारताची ही जी संस्कृती आहे, आपली जी मध्यमवर्गीय संस्कृती आहे, ह्याची जग नोंद घेत आहे. आणि सगळ्या जगातली लोक म्हणतात की तुमच्यासारखं सेव्हिंग आम्ही करत नाही म्हणून आमच्या इकॉनॉमीला धक्का बसतो. ही सगळ्या मोठ्या मोठ्या गोष्टी आहेत, पण त्याची बेसिक वृत्ती जी आहे ती आपल्या मध्यमवर्गीय, आपली आई तांदळाच्या डब्यातनं जे 5-5-10 हजार रुपये काढून ठेवायची ती ही वृत्ती आहे. आणि ती वृत्ती आपल्याला तारते आजच्या घडीला, असं मला मला वाटतं स्वप्नील तुझ्याकडनं हे सगळं ऐकायला खूप छान वाटतंय. हल्ली मला असं वाटतं की आपल्याला हे जर सुख मिळालं ना जास्त काळ, आई वडिलांचा आशीर्वाद, त्यांची साथ, तर हीच आपली संपत्ती आहे. बरोबर. कारण गाडी माझ्याकडे पण आहे, गाडी तुमच्याकडे पण आहे, घर माझं पण आहे, घर तुमचं पण आहे, चांगलं घड्याळ माझ्याकडे. त्यामुळे हे सगळेच घेऊ शकतात. या अशा काही गोष्टी उरल्यात आयुष्यात ज्या आता आपल्या हातात राहिल्या नाहीत. आपल्या कुवतीच्या आणि आपल्या इच्छाशक्तीच्या पलीकडे गेलेल्या गोष्टी आहेत. ह्याच्यासाठी देवाचा वरदहस्त पाहिजे. आणि मला असं वाटतं की मी आणि माझी बायको अत्यंत भाग्यवान आहोत. बरोबर. की आमच्या डोक्यावर 24 तास आई वडिलांचा हात आहे, त्यांचं सानिध्य आम्हाला लाभतंय. आणि त्यामुळे त्याचे फायदे किती आहेत ह्याच्यावर तर चर्चाही नको करायला, कारण आपण बोलू पण शकत नाही. पण त्यांचं नुसतं असणं, त्यांचं आपल्या आयुष्यामध्ये सहभागी असणं, ह्याच्यानेच इतकी पॉझिटिव्हिटी आणि इतका कॉन्फिडन्स मिळतो ना की मेरा बाप बैठा आहे. हे फिलिंगच फार ग्रेट आहे. काय मस्त होता ना स्वप्नील जोशीचा इंटरव्ह्यू. कसा वाटला मंडळी आजचा आमचा कार्यक्रम? आम्हाला नक्की कळवा आमच्या या पत्त्यावर गुड मॉर्निंग सह्याद्री@gmail.com. आणि आमचा पत्ता निर्माता दूरदर्शन केंद्र, वरळी, पांडुरंग बुधगर मार्ग, मुंबई 400030. आणि आता जाता जाता या जन्मावर, या जगण्यावर शतदा प्रेम करावे, शतदा प्रेम करावे. मंडळी असेच हसत रहा आणि जगत रहा. मनसोक्त हसा, मनसोक्त जगा. उद्या भेटूया सकाळी 7:30 वाजता आपल्याच कार्यक्रमात गुड मॉर्निंग सह्याद्री.